का मी 100व्या प्रयोगापर्यंत थांबले नाटक बघायला माझं मलाच कळत नाहीये. कुठलं नाटक? प्रेम करावं पण जपून. तुम्ही नाव नाही ऐकलं अजून? 100 प्रयोग झाले तरीही? हा, ओळखीचा एकही चेहरा नाही म्हणून. पण ओळखीचा एकही चेहरा नाही म्हणून जर तुम्ही या नाटकाकडे पाठ फिरवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय मंडळी. मला एक प्रश्न पडलाय. सध्याच्या पिढीमध्ये जिथे एका डेटमध्ये प्रेम, मग लग्न आणि लगेच डिवोर्स असा ट्रेंड सुरू आहे, तेव्हा ही मंडळी सांगतात प्रेम करावं पण जपून. का बरं असं? बरं, प्रेम कसं जपून करावं, का करावं हे तुम्हाला नाटक बघून कळेलच. पण आजच्या पिढीसाठी हे नाटक अत्यंत महत्त्वाचं आहे हे मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मंडळी, लोणचं कसं हळूहळू मुरत जातं तेव्हा त्याची चव वाढत जाते. नात्याचंही अगदी तसंच आहे. वेळ द्यावा लागतो, ते परिपक्व व्हावं लागतं, मगच तर प्रेम वाढतं. पण काही जण घाई करतात. नातं परिपक्व होण्याआधीच सगळ्या सीमारेषा ओलांडून देतात. मग हे नातं प्रेमाचं न राहता एक कैदेसारखं वाटायला लागतं. त्यात तणाव निर्माण होतो, सगळ्याच गोष्टी बंधनकारक होऊन जातात. असं नातं त्रासदायक ठरतं, माणसाला आतून तोडून देतं. म्हणूनच मधुसंगीता थिएटर्स आणि शिवाय मेघा फिल्म्सचं प्रेम करावं पण जपून हे नाटक आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. संकेत शेडगे लिखित, विशाल तांबे, दीपेश सावंत दिग्दर्शित हे नाटक तुम्हीही बघा आणि तुमच्या मुलांनाही नक्की दाखवा. नाटकातील सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. संकेत शेडगे आणि मृदुला कुलकर्णी यांच्या ब्रेकअप पासूनच नाटकाला सुरुवात होते. संकेतच्या शेजारी राहणारी मुलगी भक्ती तारलेकर शेठ हिने सुंदर वठवली आहे. वेगवेगळ्या शेड्स दाखवले आहेत तिने या कॅरेक्टरमध्ये, ज्या अप्रतिम आहेत. रडवलंय शेवटी तिने. आणि आता लेखक दिग्दर्शकाचं मला कौतुक करायचं आहे, कारण नाटकाचा विषय तुम्हाला ऐकायला थोडासा जड वाटला असेल, पण बघायला अतिशय विनोदी नाटक आहे हे. आणि त्याचं कारण आहे नाटकातल्या संत्या, जो मालवणी बोलतो. विशाल तांबे या अभिनेत्याला या नाटकातील संत्या या पात्रासाठी शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. विशाल तांबेने संत्या हे मालवणी पात्र इतकं जिवंत केलंय आणि त्याने नाटकाचा मूड लाईट ठेवण्यात मदत झाली आहे. जेव्हा नाटकात एकही ओळखीचा कलाकार नसतो तेव्हा नाटकाचं यश दडलेलं असतं ते नाटकाच्या निर्मात्यांमध्ये. त्यांची चिकाटी असते जी नाटकाला 100व्या प्रयोगापर्यंत खेचून आणते. या नाटकामागे ही माधुरी तांबे हे एक असं नाव जोडलं गेलंय ज्याच्यामुळे हे नाटक आतापर्यंत सक्सेसफुली प्रयोग करू शकलेलं आहे. या नाटकाला नक्कीच तुम्हाला भेट द्यावी लागेल. माधुरी आणि संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा खूप अभिनंदन आणि तुमची वाटचाल अशीच सुरू राहू दे. धन्यवाद.